क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नमस्कार, मी स्वप्नाली धनावडे. तुम्ही पाहत आहात TV9 मराठी. TV9 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आहोत गिरगावच्या शोभायात्रेमध्ये, जिथे तुम्ही बघू शकता की किती भव्य असा आकर्षित छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती असेल, जी भव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच स्टार प्रवाह वाहिनीतर्फे एक भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि अनेक रांगोळी कलाकार मेहनत घेत आहेत त्या रांगोळीसाठी. अजूनही ती रांगोळी संपूर्णपणे तयार नाही झाली आहे. अनेक रांगोळी कलाकार आपल्याला इथे दिसत आहेत. तर आपण त्यांच्यासोबत बोलूया की ही मेहनत, तुम्ही इतकी सुंदर जी रांगोळी काढलेली आहे, तर आपण रांगोळी कलाकारांसोबत एक छोटासा संवाद साधूया. सगळ्यात पहिलं TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावर्षी आम्ही जी थीम ठेवलेली आहे, आपल्याला मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे, त्या अभिजात भाषेच्या दर्जाचा थीम धरून यावर्षीची आपली यात्रा असणार आहे. यात्रा 8 वाजता फडके मंदिरपासून सुरू होईल. ती यात्रा इथे येईपर्यंत आपल्याला साधारण एक 10-10:30 होतात, पण तिथपर्यंत आपली ही रांगोळी पूर्ण होऊन जाईल. आणि तुम्ही बघत असाल की यंदा आमच्या रांगोळीची जी थीम आहे ती श्रीयंत्र आपण घेतलेलं आहे. श्रीयंत्राच्या रूपामध्ये यावर्षीची आपण रांगोळी काढली आहे. अर्थातच म्हणजे मी सुद्धा बघितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि यावर्षीची तीच थीम आहे. तर खूप असं छान या रांगोळीमध्ये दिलेलं आहे की मातृभाषेला घालू साथ, माय मराठी अभिजात. तर TV9च्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल मराठीबाबत किंवा आणखी काही? सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे रेग्युलर भाषेमध्ये आपण आत्ताचं बोलताना सुद्धा खूप सारे इंग्लिश शब्द आपण वापरतो, पण तेच न वापरता आपण आता आपल्यापासून मराठी भाषेला जास्तीत जास्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्यासाठीच आम्ही ही अख्खा यात्रेची थीम ठेवलेली आहे की जेणेकरून मराठी भाषेचा आणखीन सगळ्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत ही मराठी भाषा दैनंदिन जीवनामध्ये वापरली गेली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की यंदाचा हा संकल्प आहे की मातृभाषेला घालू साथ, माय मराठी अभिजात. तर आपण बघू शकता की ती सुंदर प्रकारची अशी रांगोळी आहे आणि अनेक तरुणी मराठी वेशात, मराठी पारंपरिक वेशभूषा करून इथे आलेल्या आहेत. तर खूप सुंदर असं म्हणजे हे शोभायात्रेचं आपल्याला आकर्षण दिसत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.